नमस्कार. सामाजिक पायाभूत सुविधा या मालिकेतील आपला हा आजचा चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वी आपण सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे काय समजावून घेतलं. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या सामाजिक पायाभूत सुविधांचा आढावा आपण घेतला. आजच्या या व्हिडिओमधून आपण कुटुंब कल्याण या महत्त्वाच्या सामाजिक पायाभूत सुविधेच्या संदर्भात भारत सरकारचे कार्यक्रम आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. यापूर्वी आपण सामाजिक पायाभूत सुविधा म्हणजे काय ते पाहिले. थोडक्यात पुन्हा एकदा आठवून बघूया. मानवी विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा, अशा सुविधा की ज्या मानवी विकासासाठी आवश्यक आहेत. समाज जीवनाची गुणवत्ता उंचावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पायाभूत सुविधा. सामाजिक पायाभूत सुविधा ह्या मूलतः पायाभूत सुविधा आहेत की ज्या समाज जीवनाची गुणवत्ता उंचावण्यामध्ये एक भूमिका पार पाडत असतात. पायाभूत सुविधांचे दोन प्रकार करता येतात. एक भौतिक पायाभूत सुविधा आणि दुसरे सामाजिक पायाभूत सुविधा. भौतिक पायाभूत सुविधा ह्या अशा सुविधा आहेत की ज्या एखादी संस्था किंवा व्यवस्था यांच्या वाढीसाठी आणि कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणारी मूलभूत सेवांची चौकट पुरवतात. उदाहरणार्थ रस्ते, धरण, वीज पुरवठा वगैरे वगैरे या भौतिक पायाभूत सुविधा आहेत. या उलट सामाजिक पायाभूत सुविधा या अशा सुविधा आहेत की ज्या समाजाच्या जीवनाची गुणवत्ता उंचावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, पिण्याचं पाणी, निवारा, कुटुंब कल्याण, स्वच्छता इत्यादी. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या सामाजिक पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आहे. आत्ता आपण कुटुंब कल्याण या संदर्भात समजावून घेणार आहोत की ही सामाजिक पायाभूत सुविधा अधिक समजावून घेणार आहोत. मुळात कुटुंब कल्याण ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपण अगोदर कल्याण ही संकल्पना समजावून घेतली पाहिजे. कल्याण किंवा वेलफेअर म्हणजे काय? मेरियम वेबस्टर डिक्शनरीमध्ये कल्याण या संकल्पनेचा किंवा वेलफेअर या संकल्पनेचा अर्थ विशेषतः सौभाग्य, आनंद, कल्याण किंवा समृद्धीच्या बाबतीत चांगले काम करण्याची स्थिती असा दिला आहे. द स्टेट ऑफ डुईंग वेल इस्पेशली इन रिस्पेक्ट टू गुड फॉर्च्यून, हॅपीनेस, वेलबिईंग ऑर प्रॉस्परिटी. कल्याण म्हणजे अशी स्थिती आहे व्यक्तीच्या बाबतीत, कुटुंबाच्या बाबतीत किंवा समाजाच्या बाबतीत. ही अशी स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये ती व्यक्ती, कुटुंब किंवा समाज आपलं सौभाग्य म्हणजेच आपला येणारा चांगला भविष्यकाळ, त्याचबरोबर वर्तमान काळापासून आनंद निर्माण करणं आणि स्वतःची समृद्धी साधणं, प्रगती साधणं यासाठी तो प्रयत्न करू शकेल अशी स्थिती म्हणजेच कल्याणाची स्थिती, असं मेरियम वेबस्टर डिक्शनरी म्हणते. व्यक्तीला, कुटुंबाला किंवा समाजाला स्वतःला अधिक चांगल्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी जी पार्श्वभूमी आवश्यक आहे ती पार्श्वभूमी म्हणजे कल्याणाची स्थिती, असं या व्याख्येवरून आपल्या लक्षात येतं. म्हणजे थोडक्यात एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला अधिक चांगल्या अवस्थेमध्ये स्वतःला नेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? शिक्षण, आरोग्य, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या संदर्भातील त्यांचं पालनपोषण यासारख्या गोष्टींची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टींची, या सर्व बाबींची पुरेशी उपलब्धता अशी स्थिती त्या कुटुंबासाठी किंवा व्यक्तीसाठी निर्माण करून देईल की जेथून ती व्यक्ती किंवा कुटुंब स्वतःला अधिक चांगल्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी सक्षमपणे प्रयत्न करू शकेल. या डिक्शनरीमध्ये दिलेल्या अर्थावरून हे आपल्या लक्षात येतं की अशी स्थिती प्राप्त होणं म्हणजेच कल्याणाची अवस्था प्राप्त होणं. मग आता कुटुंब कल्याण म्हणजे काय? कुटुंब कल्याण या संकल्पनेमध्ये कुटुंब नियोजन आणि कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्याची काळजी यांचा समावेश होतो. संपूर्ण जगभर कुटुंब कल्याणाचे जे कार्यक्रम राबवले गेले ते मूलतः
कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम आहेत की त्यांची सुरुवात कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाने होते. कुटुंबाचं नियोजन म्हणजेच कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणं, त्याचं नियोजन करणं. कुटुंबामध्ये नव्यानं जन्माला येणाऱ्या सदस्यांच्या जन्माचं नियोजन करणं म्हणजेच कुटुंब नियोजन. कुटुंब नियोजन का महत्त्वाचं? कुटुंब नियोजन हा कुटुंब कल्याणाचा पाया आहे. कारण कुटुंबाचा आकार जेवढा मर्यादित, तेवढ्या उपलब्ध स्रोतामधून कुटुंबामधल्या सदस्यांच्या गरजांची अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्तता करता येते. उपलब्ध असणाऱ्या स्रोतांच्या मर्यादितच्या संदर्भात ज्या समस्या संपूर्ण समाजासाठी किंवा देशासाठी असतात, त्याच प्रकारच्या समस्या किंवा मर्यादा एखाद्या व्यक्तीसाठी आणि कुटुंबासाठी सुद्धा असते. जगातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी किंवा समाजासाठी स्रोत अमर्यादित स्वरूपात उपलब्ध नाहीत. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा अधिक चांगल्या गुणवत्तेने पूर्ण करायच्या असतील तर त्या कुटुंबामधल्या सदस्यांची संख्या मर्यादित असायला पाहिजे. आणि त्यामुळे संपूर्ण जगभर आपण बघतो की कुटुंब कल्याणाचा कार्यक्रम हे नेहमी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की तिथून सुरू होतात. कुटुंबाचा आकार मर्यादित करण्यापासून सुरू होतात. त्यामुळे कुटुंब कल्याण म्हणजे अशी संकल्पना की ज्यामध्ये कुटुंब नियोजन तर अपेक्षित आहेच, त्याचबरोबर कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे हे देखील अपेक्षित आहे. त्याचबरोबर कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता उंचावणे हा असतो. संपूर्ण जगभर वेगळ्या राष्ट्रांमधली सरकारं कुटुंब नियोजनाचे की कुटुंब कल्याणाचे जे कार्यक्रम राबवतात, त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमांचा उद्देश हा आपल्या नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता उंचावणे हा असतो. त्यामुळे हे असे कार्यक्रम आहेत की जे नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमामध्ये कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम, कुटुंबाच्या आरोग्याचे कार्यक्रम यांचा समावेश केला जातो. कुटुंब कल्याण ही संकल्पना अधिक समजावून घेण्यासाठी या संकल्पनेची आणखीन काही बाजू आहेत त्या आपण समजावून घेऊया. आपण ज्यावेळेला कुटुंब कल्याण असं म्हणतो किंवा कुटुंबाचं कल्याण असं म्हणतो, त्यावेळेला त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? कुटुंबाचं कल्याण कधी साधलं जाऊ शकतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुटुंबासाठी शिक्षणाची व्यवस्था. कुटुंबामधल्या सर्व सभासदांसाठी आवश्यक ते शिक्षण. त्याचबरोबर कुटुंबामधल्या सक्षम असणाऱ्या घटकांसाठी रोजगार. त्याचबरोबर कुटुंबातील स्त्रियांचं कल्याण. त्यानंतर कुटुंबाचं नियोजन, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न. कुटुंबामधल्या सर्व सदस्यांच्या आरोग्याची काळजी. कुटुंबासाठी पिण्याचे सुरक्षित पाणी, सेफ ड्रिंकिंग वॉटर. आणि कुटुंबाचं पोषण. कुटुंबामधल्या सर्व घटकांचं किंवा सभासदांचं पुरेसं पोषण. सामान्यतः कुटुंब कल्याण या संकल्पनेमध्ये या सर्व घटकांचा समावेश होतो, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. कुठल्याही समाजव्यवस्थेमध्ये जिथे आपण लोकशाही व्यवस्था आहेत अशा समाजव्यवस्थांचा विचार करू. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या कुठल्याही समाजव्यवस्थेमध्ये शिक्षणासाठी सरकार स्वतंत्रपणे प्रयत्न करत असतं. रोजगाराचे स्वतंत्र कार्यक्रम असतात. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र योजना असतात. पोषणासाठी सुद्धा स्वतंत्रपणे प्रयत्न केले जातात. उरलेले जे घटक आहेत, आरोग्याची काळजी, कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्याची काळजी, कुटुंब नियोजन आणि कुटुंबातील स्त्रियांचं कल्याण, यांना कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं दिसतं. पोषण, शिक्षण, रोजगार, पिण्याचं पाणी हे कुटुंब कल्याणाचे महत्त्वाचे घटक आहेतच. परंतु या प्रत्येक घटकांसाठी स्वतंत्र योजना, स्वतंत्र कार्यक्रम असतात आणि त्यामुळे त्या कार्यक्रमांना इथे कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमामध्ये स्वतंत्रपणे वेगळं ॲड्रेस केलं जात नाही किंवा वेगळं लक्षात घेतलं जात नाही, विचारात घेतलं जात नाही. त्यामुळे कुटुंब कल्याणाचे कार्यक्रम असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला प्रामुख्याने कुटुंबातील स्त्रियांचं कल्याण किंवा त्यांच्या प्रगतीसाठी होणारे प्रयत्न, कुटुंबाचं नियोजन, आकार मर्यादित ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी होणारे प्रयत्न,
यांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. भारतामध्ये जो कुटुंब कल्याणाचा कार्यक्रम राबवला जातो त्याचा इतिहास आपण थोडक्यात समजावून घेऊया. 1927मध्ये रघुनाथ धोंडो कर्वे या मराठी माणसानं समाज स्वास्थ्य नावाचं एक मासिक चालवलं 1953पर्यंत. आणि या स्वास्थ्य मासिकाद्वारे लोकांमध्ये कुटुंब नियोजनाच्या साधनांचा आणि कुटुंब नियोजन या संकल्पनेचा लोकांमध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याणासाठी सार्वजनिक पातळीवर निर्माण झालेलं हे पहिलंच व्यासपीठ होतं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या या व्यक्तीनं, रघुनाथ धोंडो कर्वे या व्यक्तीनं अशा प्रकारे स्वास्थ्य हे मासिकाद्वारे किंवा नियतकालिकाद्वारे कुटुंब कल्याणाच्या कार्यक्रमांचा किंवा कुटुंब कल्याणासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू केले. सरकारी पातळीवरचे पहिले प्रयत्न 1951 साली राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाद्वारे झाले. 1951 साली जाहीर झालेला राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम की जो विकसनशील जगामधला असा कार्यक्रम करणारं भारत हे पहिलंच राष्ट्र होतं, हा कार्यक्रम जाहीर झाला. हा पूर्णपणे सरकारचा आर्थिक पाठिंबा असणारा कार्यक्रम होता की जो आजही चालू आहे. आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा प्रामुख्याने आर्थिक विकासाच्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोकसंख्येचा वाढीचा दर स्थिर करणे हा प्रामुख्याचा उद्देश होता. 1951ला हा कार्यक्रम सुरू केला गेला. 1970च्या दशकामध्ये भारतीय राजकारणामध्ये थोडंसं वेगळं वळण आलं आणि या वळणावर सरकारनं जबरदस्तीनं निर्बीजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. मात्र हा कार्यक्रम जबरदस्तीचा असल्यामुळे लोकांच्या इच्छेचा फारसा विचार केला गेला नसल्यामुळे या कार्यक्रमाला फारसं यश मिळालं नाही. या कार्यक्रम सरकारचा पूर्णपणे अपयशी ठरला. 1977मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम, राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम हे नाव बदलून राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम असं ठेवलं गेलं. 1951ला सुरू झालेला जो या संदर्भातील कार्यक्रम होता तो प्रामुख्यानं राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम असा होता. 77मध्ये त्याचं नाव बदलून राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम असं केलं गेलं आणि या कार्यक्रमाचा आवाका अधिक विस्तारला गेला. 1983मध्ये जाहीर झालेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये सुद्धा कुटुंब कल्याण कार्यक्रमाला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. 1997मध्ये पुनरुत्पादन आणि मुलांचं आरोग्य कार्यक्रम हा कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनला की ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, स्त्रियांची आणि पुरुषांची पुनरुत्पादनाची संदर्भातील आरोग्य आणि नव्यानं जन्माला आलेल्या मुलांचं आरोग्य ह्याचा जो कार्यक्रम होता तो स्वतंत्रपणे RCH रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम या नावाने 1997मध्ये जाहीर केला गेला आणि राबवायला सुरुवात झाली. 2017मध्ये मिशन परिवार विकास नावाचा एक स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला गेला की ज्यामध्ये या कार्यक्रमाद्वारे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम मध्यवर्ती आणला गेला आणि त्यातून परिवार विकास, कुटुंबाचा विकासासाठी प्रयत्न सुरू केले गेले. भारतातील कुटुंब कल्याणाचा हा थोडक्यात इतिहास आहे. हा राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम नक्की आहे काय, आपण थोडक्यात समजावून घेऊया. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची सुरुवात 1951मध्ये झाली. प्रामुख्याने लोकसंख्या स्थिरीकरणाच्या दृष्टिकोनातून जन्मदर खाली आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. त्यासाठी जन्मदर खाली आणण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे केले गेले. या कार्यक्रमातील मूलभूत बाबी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम ऐच्छिक होता, आजही ऐच्छिकच आहे. 1970च्या दशकामध्ये जबरदस्तीचे की लोकांच्या इच्छेविरुद्ध झालेले काही प्रयत्न वगळता राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम हा भारतातला ऐच्छिक स्वरूपात अवलंबायचा कार्यक्रम आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे एकात्मिक मातृ व बाल आरोग्य कार्यक्रम आणि कुटुंब नियोजन सेवा यांना या प्रकारचे एक कार्यक्रम एकत्रितपणे या राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाद्वारे उपलब्ध करून दिले गेले. मातांसाठीचे कार्यक्रम आणि लहान मुलांसाठीच्या आरोग्यासंदर्भातले कार्यक्रम आणि कुटुंब नियोजनाच्या सेवा, कुटुंबाचा आकार नियंत्रित करण्यासाठी दिले जाणारे वेगळ्या प्रकारच्या सेवा, या एकत्रितपणे हे सर्व कार्यक्रम राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाद्वारे पुढे आणले गेले. या राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाचा केला गेलेला प्रयत्न म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. जागरूकता सुधारण्यासाठी प्रभावी माहिती, शिक्षण आणि संप्रेषण याचा वापर केला गेला. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान कुटुंबांचं महत्त्व लोकांच्या मनामध्ये रुजायला मदत झाली. या कार्यक्रमाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब कल्याणाच्या संदर्भातल्या ज्या सेवा आहेत, मग त्या आरोग्याच्या असतील, कौटुंबिक पातळीवरच्या आरोग्याच्या असतील किंवा लहान मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याच्या असतील, या विनामूल्य आणि सोयीस्कर स्वरूपात दिल्या गेल्या. इझी अँड कन्व्हिनियंट, फ्री ऑफ कॉस्ट अशा स्वरूपात दिल्या गेल्या. त्यामुळे कुटुंब कल्याण कार्यक्रम संपूर्ण देशभर यशस्वी होऊ शकला. आज भारतातल्या अनेक राज्यांनी 2 मुलांच्या संदर्भात कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवण्यासंदर्भात काही निर्णय घेतलेले आहेत. आसाम हे अलीकडचं असा निर्णय घेणारं राज्य आहे. देशातल्या जवळजवळ 12 ते 13 राज्यांनी ज्या कुटुंबामध्ये 2पेक्षा अधिक मुलं असतील, त्या कुटुंबामधल्या कर्त्या पुरुषाला किंवा स्त्रीला सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळणार नाही, अशा प्रकारचे कायदे केलेले आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रासारख्या राज्यांना तर त्याच्या पुढे जाऊन स्थानिक पातळीवरच्या निवडणुका अशा व्यक्तींना लढवता येणार नाहीत, अशा प्रकारचे कायदे केले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून कुटुंबाचा आकार नियंत्रित करण्यासाठी आणि कुटुंबाचं कल्याण साधण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभर होतो आहे. धन्यवाद.